जे आम्ही जेल पिक्चर मध्ये बघतो तसंच खरं असतं का होते? पिक्चरमध्ये एवढं रिअलिस्टिक जेल नाही दाखवलं कोणी. म्हणजे तुम्ही बघा शोलेमध्ये हम अंग्रेजो के जमाने के जेलर हैं, पिस्तौल जेल, फार भारी जेल दाखवलं. असं जेल एवढं कधीच नाही बघितलं मी. एवढं स्वच्छ कधीच नाही बघितलं. एवढं स्वच्छ म्हणजे घासून पुसून पण आम्ही कधी एवढं स्वच्छ जेल एवढं नाही पाहिलं. महाराष्ट्रात एक खूप मोठे मराठी अभिनेते प्रदीप कबरे, आपण नाव ऐकलं असेल, मोठे विनोदी अभिनेते. कबरे सरांनी माझं पुस्तक वाचलं. त्यांनी मला फोन केला आणि मला म्हणाले, पूर्वी एक कलम 302 चित्रपट आला होता, त्या चित्रपटामध्ये मी कैद्याची भूमिका केली होती. त्या चित्रपटांमध्ये अशोक मामांच्या 10 का 12 भूमिका आहेत त्या चित्रपटामध्ये. तर त्या चित्रपटामध्ये कुलदीप पवार पण होते, मी चुकत नसेल तर. कलम 302 चित्रपटासाठी यांचं शूटिंग त्यावेळी औरंगाबादच्या सेंट्रल जेलमध्ये व्हायचं. मला ते म्हणाले, तिथे मी 8-10 दिवस राहिलो. मी तुरुंग अधिकाऱ्यांबरोबर पण फिरलो. मला त्या 10 दिवसामध्ये तुरुंग अधिकाऱ्यांवर फिरून सुद्धा किंवा त्या चित्रपटात काम करून सुद्धा जे जेल नाही समजले ते याच्यात समजलं. मी हा फीडबॅक त्यांनी दिला. त्यांचा मनाचा मोठेपणा आहे की त्यांनी फोन करून मला सांगावं. मी अतिशय सामान्य व्यक्ती आहे, पण त्यातून असं दिसतं आपल्याला की कदाचित जेल ही अशी वास्तू जिथं आत प्रवेशच करू शकत नाही माणूस. त्यामुळे जेल प्रशासन जेवढं दाखवेल तेवढं तुमचं जेलचं विश्व. डोळे बांधलेत तुम्ही आणि तुम्ही हत्तीला एकाने पाय पकडला तर तुम्हाला हत्ती खांबासारखा वाटतोय. त्यांनी हत्तीची शेपूट पकडली तुम्हाला हत्ती दोरीसारखा वाटतोय. हत्तीचे तुम्ही सोंड पकडली तुम्हाला हत्ती नळीसारखा वाटतोय. अशा प्रकारे जेलचं ज्ञान हे फक्त बिट्स अँड पीसेस मध्ये होतं. मी फक्त अख्खा हत्ती उलगडून दाखवला.